नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. माय सेल्फ निहाल सर. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण काही SDGsबद्दल पाहिलं होतं. SDGsचे गोल आपण आणि टार्गेट्स पाहिले होते. तर या सेशनमध्ये आपण ते गोल्स पाहणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांचं सेशन मिस झालेलं आहे त्यांच्यासाठी आपण परत पहिल्यापासून जो गोल आहे SDGचा तो घेणार आहोत. सो स्टार्ट टू एंड म्हणजेच फर्स्ट गोलपासून ते 17th गोलपर्यंत पूर्ण कवर करणार आहोत. ठीक आहे. सो ज्यांनी पाहिलेलं आहे सेशन त्यांचं रिव्हिजन होईल आणि ज्यांनी नाही पाहिलं त्यांना ते सर्व गोल्स कळणार आहेत. ठीक आहे. सो आय सजेस्ट एव्हरीवन प्लीज वॉच दिस व्हिडिओ टू द एंड, म्हणजे शेवटपर्यंत हा लेक्चर पहा. तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी यामधून शिकायला मिळणार आहेत. लेक्चर सुरू करण्याआधी महत्त्वपूर्ण सूचना म्हणजे येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे पेपर 1चा फुल कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत, व्हिडिओ लेक्चर्स आणि तुमच्या सरावासाठी MCQs आणि PYQsचं PDF मिळणार आहे. याचा वापर करून तुम्ही पेपर 1मध्ये 80+ मार्क्स मिळवू शकता, कारण ग्लोबल ऑनलाईन तुमच्याकडून पूर्ण तयारी करून घेणार आहे यामध्ये. सो आजच्या आजच या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. नॉर्मल कॉल चालणार नाही. सो आजच फटाफट व्हॉट्सअप करा आणि तुमचं प्रिपरेशन स्टार्ट करा. नाव लेट्स गेट स्टार्ट विथ द सेशन. See this, you can see on the screen this image which contains 17 goals, है ना. 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत यामध्ये, है ना. नो पॉवर्टी, झिरो हंगर, गुड हेल्पिंग, रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन, लाईफ ऑन लँड, लाईफ बिलो वॉटर, क्लायमेट ॲक्शन, है ना. भरपूर असे गोल्स आहेत ज्याचा फायदा प्रत्येक सेक्टरमध्ये होणार आहे. इंडस्ट्रीज असतील, नॅचरल रिसोर्सेस असतील, हेल्थ सेक्टर असेल, है ना. त्यानंतर बिलो वॉटर लाईफ असेल किंवा लँडवरती लाईफ असेल, क्लायमेट ॲक्शन्स, क्लायमेट रिलेटेड, एन्व्हायरमेंट रिलेटेड, हे सर्व 17 गोल्स आहेत. ठीक आहे. सो लेट स्टार्ट विथ फर्स्ट गोल, दॅट इज नो पॉवर्टी. नो पॉवर्टी आणि झिरो हंगर. इफ यू रिमेंबर लास्ट जो आपला MDGचा गोल होता त्यामध्ये फर्स्ट टार्गेट आपला होता की झिरो हंगर अँड इरॅडिकेशन ऑफ हंगर अँड पॉवर्टी, बरोबर. तर त्याच फर्स्ट गोलला या ठिकाणी डिवाइड केलेला आहे. फर्स्ट गोल आहे नो पॉवर्टी, है ना. 2030 पर्यंत SDGचा जो फर्स्ट गोल आहे 2030 पर्यंत कव्हर करायचा आहे, दॅट इज नो पॉवर्टी. पॉवर्टी जी आहे, गरिबी जी आहे ती ओव्हरऑल इरॅडिकेट करणं, ओव्हरऑल डिक्रीज करणं, है ना. एक स्टेडी इन्कम, इक्वल इन्कम सर्वांना प्रोव्हाइड करणं, एम्प्लॉयमेंट सर्वांना प्रोव्हाइड करणं, है ना. एक सेल्फ रिलायंट एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करणं, इकॉनॉमिकल, सोशल, राईट, हे सर्व इक्वॅलिटी प्रोव्हाइड करणं, है ना. तर नो पॉवर्टी इज द फर्स्ट गोल, इज द फर्स्ट टार्गेट ऑफ द SDG. ठीक आहे. सेकंड काय म्हणतोय? सेकंड म्हणतोय झिरो हंगर, राईट. झिरो हंगर म्हणजेच काय? जे हंग्री पीपल, जी पुअर पीपल आहेत, है ना, त्यामध्ये हंगरची जी कंडिशन आहे त्याला इरॅडिकेट करणं, हंगर एंड करणं, है ना, किंवा जी फूड सिक्युरिटी असते त्याला इम्प्रूव्ह करणं. त्यामुळे काय होईल, जे न्यूट्रिशन आहे, न्यूट्रिशनिस्ट जे आहे, न्यूट्रिशनल फूड जे आहे ते जास्तीत जास्त लोकांना प्रोव्हाइड करता येईल, प्रत्येकाची हेल्थ त्यामध्ये चांगली करता येईल, है ना. क्लिअर. तर हा होता आपला सेकंड गोल. पुढे बघा, गुड हेल्थ. हे सर्व गोल्स जे आहेत हे सर्व एकमेकाशी इंटर रिलेटेड आहे. जसं की नो पॉवर्टी आहे. नो पॉवर्टी म्हणजे काय? गरिबी कमी करणं. गरिबी कशी कमी करता येईल? तर एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करून, है ना. तर एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड केली तर काय होईल? अन्न मिळवण्यासाठी आपल्याकडे पैसे येतील, बरोबर, इन्कम येईल. त्यामुळे काय करणार आपण? जे न्यूट्रिशनल फूड आहे ते आपण खाण्यासाठी, सेवन करण्यासाठी वी विल बी कॅपेबल फॉर इट, है ना, आफ्टर एम्प्लॉयमेंट.
आपण जेव्हा न्यूट्रिशनल फूड खातो, न्यूट्रिशनल गोष्टी आपण ज्याचं सेवन करतो, त्यामुळे काय होतं, आपली हेल्थ जी आहे ती चांगली होत असते. सो त्यामुळे आपला थर्ड गोल जो आहे तो सुद्धा कव्हर होतो, है ना. गुड हेल्थ अँड वेलबिंग, प्रत्येकाला मेडिकल ॲक्सेसिबल करून देणं, युनिव्हर्सल ॲक्सेस मिळणं, है ना. गुड हेल्थसाठी, वेलबिंगसाठी आपले मेडिकल सेक्टर्सला डेव्हलप करणं, मेडिकल फील्ड्सना डेव्हलप करणं, बरोबर. जास्तीत जास्त इन्व्हॉल्वमेंट करणं मेडिकल सेक्टरमध्ये. दीज आर दी दिस कम्स इन दी थर्ड गोल. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये आणखीन काय असू शकतं, मॉर्टेलिटी रेट सुद्धा कमी करणं. मॅटर्नल मॉर्टेलिटी आहे, जसं की आपण एक सेपरेट टार्गेट बघितलं होतं आपल्या MDG मध्ये, है ना. तर तसा टार्गेट यामध्ये आहे. फॅमिली प्लॅनिंग, है ना, रिप्रोडक्टिव्ह केअर, त्यानंतर मॅटर्नल मॉर्टेलिटी, या सर्व गोष्टी येतात आपल्या गुड हेल्थ अँड वेलबिंगमध्ये. ठीक आहे, आलं लक्षात. त्यानंतर जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्यामध्ये टोबॅको कंट्रोल, HIV एड्स किंवा मॅक्झिमम जे डिझिजेस आहेत त्यावरती कंट्रोल कसं करता येईल, त्यावरती अवेअरनेस कॅम्पेन्स घेता येत असतील तर ते मॅक्झिमम घेता यावेत, है ना. तर हे डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये या गोष्टींची जास्तीत जास्त गरज आहे, बरोबर. त्यानंतर आहे पुढचा क्वालिटी एज्युकेशन. क्वालिटी एज्युकेशनमध्ये जे प्रायमरी आपण MDGमध्ये पाहिलं होतं की प्रायमरी एज्युकेशन सर्वांना ॲक्सेसिबल असलं पाहिजे. प्रत्येक चिल्ड्रनने प्रायमरी एज्युकेशन घेणं, याची काळजी घेणं, हे एक हेतू होता, एक टार्गेट होता, है ना. प्रत्येकाला क्वालिटी एज्युकेशन मिळणं हे एक फोर्थ टार्गेट आहे आपल्या SDGचं. ठीक आहे. तर एज्युकेशन सेक्टरमध्ये मॅक्झिमम प्रोग्रेस करणं, एज्युकेशन सेक्टरला रिक्वायर्ड चेंजेस करणं, त्यामध्ये प्रायमरी स्कूल लेवलपासून ते ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत, है ना, एज्युकेशन सेक्टर चांगल्या प्रकारे करणं. त्यानंतर वी नीड टू टेक केअर अबाउट दोज थिंग ऑल्सो, जेंडर इक्वेलिटी, है ना, जेंडर डिस्पॅरिटी, बरोबर. यामध्ये येत असतं फोर्थ गोलमध्ये. म्हणजे एज्युकेशन सेक्टरमध्ये सुद्धा जेंडर डिस्पॅरिटी कमी करणं, जेंडर डिस्पॅरिटी इरॅडिकेट करणं, इनइक्वॅलिटी इरॅडिकेट करणं, बरोबर. प्रत्येकांना युनिव्हर्सल ॲक्सेस मिळवून देणं एज्युकेशनसाठी, दॅट इज द फोर्थ गोल. आलं लक्षात. तर यामध्ये सर्वच येतात, फक्त प्रायमरी नसून. तर प्रायमरी, सेकंडरी एज्युकेशन, प्री प्रायमरी एज्युकेशन, व्होकेशनल, त्यानंतर हायर एज्युकेशन, स्किल्ड किंवा फायनान्स रिलेटेड एज्युकेशन, भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत, है ना, जे की आपल्या एज्युकेशन सेक्टरमध्ये त्याचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट होऊ शकतं. ग्लोबली आपल्याला ते एज्युकेशन प्रोव्हाइड करता येईल, ग्लोबली आपल्याला ते एज्युकेशन मिळवता यावं, यासाठी हा एक फोर्थ गोल बनवलेला आहे, है ना. त्यानंतर आहे फिफ्थ गोल, दॅट इज जेंडर इक्वेलिटी, है ना. यू कॅन सी these ऑल गोल्स आर वॉट, एक इंटर रिलेटेड गोल्स आहेत, ते एकमेकाशी कनेक्टेड आहेत. म्हणजे फर्स्ट गोल झाला तर सेकंड त्यामध्ये थोडासा त्याला एक प्रोग्रेस मिळेल, है ना. थर्ड गोलला त्यानंतर प्रोग्रेस मिळेल, फोर्थ त्यामध्ये कव्हर होईल, फिफ्थ त्यामध्ये थोडासा कव्हर होईल, है ना. तर जेंडर इक्वॅलिटी आहे इन टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट, इन टर्म्स ऑफ एज्युकेशन, इन टर्म्स ऑफ पॉलिटिक्स, है ना, ॲडमिनिस्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो, या सर्व ठिकाणी जेंडर इक्वॅलिटी प्रमोट करणं, दॅट इज द फिफ्थ गोल. त्यामध्ये विमेन एम्पॉवरमेंट जे आपण MDGमध्ये पाहिलं होतं ते सुद्धा यामध्ये इन्क्लुडेड आहे. ठीक आहे. तर हां, तर यामध्ये हा जो फिफ्थ गोल आहे यामध्ये एक स्लोगन आहे, एक स्लोगन दिलेला आहे, लीव्ह नो वन बिहाइंड. ठीक आहे. आय होप यू कॅन सी दिस ऑन स्क्रीन. लीव्ह नो वन बिहाइंड, है ना. कोणालाही मागे सोडता कामा नये. ठीक आहे. कोणीही मागे नाही राहिलं पाहिजे. प्रत्येक जणाला जे ॲक्सेस आहे ते मिळालं पाहिजे इन टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट, एज्युकेशन. प्रत्येकाला इक्वल राईट्स मिळाले पाहिजे, गर्ल्सला, विमेन्सला, है ना,
यांना सुद्धा इक्वल राईट्स मिळाले पाहिजेत, इक्वल अपॉर्च्युनिटीज मिळाले पाहिजेत. देअर शुड नॉट बी एनी डिस्क्रिमिनेशन बिटवीन दी मेल अँड फिमेल किंवा कास्टिझम है ना. फक्त मेल फिमेल नसून तर यामध्ये कास्टिझम सुद्धा आहे, त्यामध्ये सुद्धा डिस्क्रिमिनेशन न होणं हे एक काळजी घेण्याचं एक मोटो आहे, एक एम आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. ठीक आहे. सो नो वन शुड लिव्ह बिहाइंड, कोणीही मागे नाही राहिलं पाहिजे, प्रत्येक जणाला ही अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे, असा आपला 5th गोल होता SDGचा. कळलं. पुढे कुठला आहे? पुढे आहे क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन. ॲक्सेस टू क्लीन वॉटर, ॲक्सेस टू सॅनिटेशन है ना. त्यामध्ये क्लीन अँड वी कॅन से द हेल्दी इन्व्हायरमेंट शुड बी देअर, हेल्दी सराउंडिंग शुड बी देअर है ना. तर बघा, हा जो आपला 6th गोल आहे त्यामध्ये एक टार्गेट होता की 71% 2017 पर्यंत आपल्याला कव्हर करायचा आहे है ना. लगभग म्हणजे जवळपास 71% ग्लोबल पॉप्युलेशन जे आहे याला सेफली ड्रिंकिंग वॉटर मिळालं पाहिजे. बरोबर, म्हणजे 2.2 बिलियन पर्सन्स जे आहेत है ना, त्यांना ड्रिंकिंग वॉटर सेफली मिळालं पाहिजे है ना. त्यानंतर वॉटर स्ट्रेस असेल है ना, त्यानंतर आपलं साफसफाई असेल, क्लीननेस. बरोबर, या सर्व गोष्टी आपल्या 6th गोलमध्ये येतात, क्लीन वॉटर अँड सॅनिटेशनमध्ये. आलं लक्षात. तर यामध्ये हा आपला 6th गोल होता. पुढचा आहे अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी. बरोबर, आपली जी एनर्जी आहे किंवा आपले जे लाईट्स आहेत है ना, आपल्या घरोघरी लाईट्स जे आपण बघतो त्या कन्झ्युम करण्यासाठी भरपूर अशा गोष्टी आपल्याला पे कराव्या लागतात, पैसे पे करावे लागतात, राईट. सो दॅट इज अ 7th गोल, जो काय सांगतोय की अफोर्डेबल, प्रत्येकाला अफोर्डेबल अशी एनर्जी मिळाली पाहिजे है ना. म्हणजे प्रत्येकाला घरोघरी इलेक्ट्रिसिटी जी आहे ते अफोर्डेबल कंडिशनमध्ये मिळाली पाहिजे है ना. त्यानंतर द ग्लोबल पॉप्युलेशन है ना, जे ग्लोबल पॉप्युलेशन आहे जवळपास इलेक्ट्रिसिटी 8.4 मिलियन है ना, 2017 पर्यंत जे आहे त्यांना इलेक्ट्रिसिटी ॲक्सेस नव्हतं मिळत. ठीक आहे. परंतु त्याच्यानंतर 2010 पर्यंत 1.2 बिलियन पीपलला जे ॲक्सेस आहे इलेक्ट्रिसिटीचं, अफोर्डेबल इलेक्ट्रिसिटीचं, ते आता मिळू लागलेलं आहे. यामध्ये 7th गोल जो आहे दॅट इज अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी है ना, म्हणजे विदाउट पोल्युशन, विदाउट मॅक्झिमम एक्सपेन्सेस तुम्हाला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करणं, एनर्जी प्रोव्हाइड करणं, दॅट वॉज अ 7th गोल. आणि तो कधीपर्यंत पूर्ण करायचा आहे तर 2030 पर्यंत. ठीक आहे. एक फास्टेस्ट, एक सेफेस्ट इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करणं है ना, क्लीन एनर्जी प्रोव्हाइड करणं, जसे की डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, इंडिया आहे, बांगलादेश है ना, केन्या आहे. बरोबर, अशा कंट्रीजना या गोष्टीची गरज आहे, एक अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी प्रोव्हाइड करण्याची. ठीक आहे, आलं लक्षात. पुढे आहे आपला डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ. मॅक्झिमम जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा मॅक्झिमम अशी एम्प्लॉयमेंट ग्रोथ आहे किंवा आपली इकॉनॉमिक ग्रोथ आहे ती कशी वाढवता येईल है ना. एक डिसेंट वर्क प्रोव्हाइड करणं, एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करणं कसं करता येईल, या सर्व गोष्टी 8th गोलमध्ये आहेत है ना. म्हणजे मॅक्झिमम आपल्याला काय करायचं आहे, पर एम्प्लॉयर पर पर्सन बोललं तरी चालेल, त्याचा जो ग्रोथ आहे है ना तो वाढला पाहिजे. GDP पर पर्सन तो सुद्धा वाढला पाहिजे है ना. तर सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथ, त्यानंतर फुल अँड प्रोडक्टिव्ह एम्प्लॉयमेंट, डिसेंट वर्क टू ऑल है ना. यामध्ये सुद्धा जी इनइक्वेलिटी आहे ती नसावी, इक्वॅलिटी असावी है ना. हा एक यामध्ये हेतू आहे. प्रत्येकाला एम्प्लॉयमेंट मिळाली पाहिजे. तर एम्प्लॉयमेंट मिळाली तर त्यामध्ये काय होईल, तर पॉवर्टी कमी होईल, पॉवर्टी कमी झाली तर हंगर कमी होईल, राईट. सो दीज ऑल गोल्स आर इंटर रिलेटेड है ना. मग त्यामध्ये डिसेंट वर्क किंवा इकॉनॉमिक ग्रोथ कशी होईल, तर तुमचं एज्युकेशन जे लेवल आहे
किंवा एज्युकेटेड पीपलचे जे पर्सेंटेज आहे पाडल्यानंतर सुद्धा एक डिसेंट व किंवा इकॉनॉमिक ग्रोथ होत असते, बरोबर. सो एक एम्प्लॉयमेंट सोबतच एक स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग, एज्युकेशन है ना, या सुद्धा गोष्टी प्रोव्हाइड करणं है ना, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं हे 8th गोलमध्ये एक येतं टार्गेट. ठीक आहे. सो दीज आर दी सम स्मॉल स्मॉल टार्गेट्स विच आर इन्क्लुडेड इन दिस गोल्स, बरोबर. प्रत्येक गोलमध्ये एक छोटे छोटे टार्गेट्स आहेत. ते टार्गेट्स जेव्हा कम्प्लीट होतात तेव्हा तो गोल आपला जो आहे कम्प्लीट होत असतो. ठीक आहे. कळतंय सर्वांना? समजतंय सर्वांना? एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा की समजतंय किंवा थम्स दिलं तरी चालेल. देन वी विल प्रोसीड फर्दर. Am I audible? Okay. Only one thumb is there. ओके. सो लेट्स मूव फॉरवर्ड. पुढचा गोल कुठला आहे? पुढचा आहे आपला 9th गोल, दॅट इज इंडस्ट्री इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर, है ना. इंडस्ट्री इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आपले जे इंडस्ट्रीज आहेत, आपला जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो जास्तीत जास्त डेव्हलप करणं, है ना. जे सस्टेनेबल इंडस्ट्रियलायझेशन आहे, बरोबर. त्यानंतर इनोव्हेशन्स आहेत, है ना. इन्फ्रास्ट्रक्चरला प्रमोट करणं, डेव्हलप करणं. त्यामुळे काय होतं की जे इन्व्हेस्टमेंट आहेत, है ना, जे फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स आहेत, है ना, ते जास्तीत जास्त वाढू शकतात. त्यामुळे आपल्या कंट्रीजचे इकॉनॉमिक ग्रोथ होऊ शकते. वर्ल्ड वाईड जे ओव्हरऑल टेक्नॉलॉजीज, एज्युकेशन, इन्फॉर्मेशन, राईट, रिक्वायर्ड ग्रोथ जी आहे विथ द हेल्प ऑफ इच अदर, या सर्व गोष्टी आपल्याला 9th गोलमध्ये कंप्लीट होऊ शकतात. ठीक आहे. सो जे एक ग्लोबल एक इश्यू आहे लाईक कार्बन डायऑक्साईड ओमिशन, है ना, CO2 ओमिशन, ते सुद्धा डिक्लाइन होत चाललेलं आहे. सिन्स 2000 पासून हे जे कार्बन डायऑक्साईड ओमिशन आहे, है ना, ते कमी झालेलं आहे. त्यामुळे GDP ग्रोथ सुद्धा जास्ती झालेली आहे, है ना. त्यानंतर जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे प्रत्येक कंट्रीमध्ये, मोस्ट ऑफ द कंट्रीज आर नाव युझिंग द मोबाईल फोन्स, वायफाय टेक्नॉलॉजीज, नवीन नवीन टेक्नॉलॉजीज यू कॅन सी. आता पाहू शकता तुम्ही भरपूर असं डेव्हलपमेंट आता झालेलं आहे, है ना. त्यानंतर आपल्या इंडियाचं सुद्धा आता GDP रेट सुद्धा वाढत आहे, है ना. आपली ग्रोथ सुद्धा होत आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होत चाललेलं आहे चांगलं. सो दीज ऑल गोल्स आर रिलेटेड. These all goals are not for only one country. This is for the globe, है ना, ओव्हरऑल ग्लोबलसाठी आहे. आणि हे प्रत्येक कंट्रीला वेगळा गोल आहे असं नाही, तर प्रत्येक कंट्रीला सेम टार्गेट आहे, सेम गोल आहे, राईट. बट विथ द हेल्प ऑफ इच अदर दिस गोल्स नीड टू बी कम्प्लिटेड. ठीक आहे. हा एक आपला अजेंडा होता, 2030 अजेंडा त्याला म्हटलं जातं, ज्यामध्ये प्रत्येक मेंबर कंट्रीजने ही शपथ घेतलेली आहे की दी 17 गोल्स नीड टू बी फुलफिल्ड, नीड टू बी कवर्ड, नीड टू बी अचीव्ड बाय 2030. ठीक आहे. पुढे आहे 10th गोल, रिड्यूस इनइक्वॅलिटी, है ना. काय करायचं आहे? इनइक्वॅलिटीजला रिड्यूस करायचं आहे. मग ते जेंडरमध्ये असेल, मग ते कास्टमध्ये असेल, मग ते ब्लॅक अँड व्हाईटमध्ये असेल, राईट. या सर्व गोष्टीमधून ही जी इनइक्वॅलिटी आहे ती कमी करायची आहे. मग ते जेंडर असेल, बाकी गोष्टी असतील किंवा इन्कम असेल, है ना, किंवा डेव्हलपिंग आणि डेव्हलपमध्ये काही कॉन्ट्राडिक्शन्स असतील ते कमी करणं, डिस्क्रिमिनेशन कमी करणं, बरोबर. डिसॅबिलिटीजमध्ये काही डिस्क्रिमिनेशन असेल ते कमी करणं, है ना. तर 10th गोल जो आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. लाईक कंट्री लाईक इंडिया, ज्यामध्ये विविध प्रकारचे व्यक्ती आहेत, विविध प्रकारचे रिजन्स आहेत, है ना.
त्यामध्ये असे कॉन्फ्लिक्ट्स होऊ शकतात, त्यामध्ये डिस्क्रिमिनेशन होऊ शकतं, राईट. सो त्याला कसं कमी करता येईल, त्याला कमी करण्यासाठी काय मेजर्स घेता येईल, इक्वॅलिटी जास्तीत जास्त कसं वाढवता येईल, हे आपल्याला 10th गोलमध्ये शिकायला मिळतं. ठीक आहे, आलं लक्षात. पुढे बघा, नेक्स्ट आहे आपला 11th गोल. 10th इज कम्प्लिटेड. आता 11th गोल म्हणतो की सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज, है ना. जे ह्युमन सेटलमेंट्स आहेत, है ना, किंवा जे सिटीजन्स आहेत, आपलं जे कम्युनिटी आहे, त्याला कसं जास्तीत जास्त सेफ करता येईल, त्याला कसं जास्तीत जास्त सस्टेनेबल करता येईल, है ना. कसं जास्तीत जास्त आपला लोकल जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला डेव्हलप करता येईल, बरोबर. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसं डेव्हलप करता येईल, स्लम्स एरियांना कसं जास्तीत जास्त कमी करून त्या स्लम्स एरियामध्ये राहणाऱ्या व्यक्तींना चांगल्या घरामध्ये ट्रान्सफर करणं, हे कसं करता येईल. हे एक छोटा पॉईंट आहे, परंतु दिस 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 मेक्स अ मेजर चेंज, है ना. त्यानंतर ट्रान्सपोर्ट सिस्टीम कसं जास्तीत जास्त वाढवता येईल, राईट. या सर्व गोष्टी आहेत आपल्या 11th गोलमध्ये, जे आपल्या सिटीज आहेत. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या सिटीमध्ये, महाराष्ट्रामध्ये मुंबई पुण्यासारख्या स्मार्ट सिटी म्हणून असं एक इनिशिएटिव्ह आलेला आहे. तर या स्मार्ट सिटीचा जो इनिशिएटिव्ह आहे दॅट कम्प्लीट्स द 11th गोल. इट इज रिलेटेड टू द 11th गोल, है ना. तर हा जो कन्सेप्ट आहे स्मार्ट सिटी, हा आपल्या 11th गोलशी रिलेटेड आहे, यू नो, है ना. त्यानंतर काही कल्चरल गोष्टी आहेत, है ना. काही अर्बनायझेशन आहे, प्रोटेक्शन आहे टू दी कल्चरल अँड नॅचरल हेरिटेजेस, बरोबर. नॅचरल जे डिझास्टर्स आहेत, है ना, त्याचा जो काही ॲडवर्स इफेक्ट होत असतो त्याला कसं कमी करता येईल, त्याला कसं रिड्यूस करता येईल, बरोबर. जो काही नॅचरल इम्पॅक्ट आहे सिटीजवरती होतो त्याला कसं कमी करता येईल, बरोबर. काही डिझास्टर्स असतात, काही संकटे अशी असतात की आपल्या सिटीजला ते काय करतात, हार्म करत असतात, बरोबर. तर जी सिटीज आहे त्याला कसं प्रोटेक्ट करता येईल, किंवा त्या त्या नॅचरल डिझास्टर्सचा, मॅनमेड डिझास्टरचा, त्या रिस्कचा कसं आपल्याला रिव्हर्स इम्पॅक्ट करता येईल, किंवा आपल्याला कसं त्याला प्रोटेक्ट करता येईल, है ना. हे आपल्याला 11th गोलमध्ये बघायला मिळतं. ठीक आहे. पुढे आहे रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन. कितवा गोल आहे आपला, 12th गोल आहे. ठीक आहे. काय आहे 12th गोल, रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन. ओके. मिनिमम वेस्टेज अँड मॅक्झिमम यूज, बरोबर. असं त्यामध्ये एक आपला गोल आहे असं आपण बोलू शकतो. सस्टेनेबल कन्झम्पशन किंवा प्रोडक्शन हे यामध्ये डेव्हलप करणं हा हेतू आहे, हा मुख्य हेतू आहे आपल्या 12th गोलचा. ठीक आहे. ओके. यामध्ये काय मॅक्झिमम नाही आहे. यामध्ये अजून असू शकतं की जे वेस्टेज आहे त्याचं रिसायकल करणं, रियूज करणं, है ना, किंवा हार्मफुल वेस्ट जे आहे त्याचं कमी यूज करणं, बरोबर. सस्टेन ठेवणं, क्लिअर. नॅचरल रिसोर्सेसचा ॲडिक्वेट वापर करणं, व्यवस्थित वापर करणं, वेस्ट न करणं, है ना. या सर्व गोष्टी आपल्या 12th गोलमध्ये आहेत. पुढचा गोल आहे आपला 13, दॅट इज क्लायमेट ॲक्शन. क्लायमेट ॲक्शन वी नो दॅट वी नीड टू प्रोटेक्ट आवर कंट्री, वी नीड टू प्रोटेक्ट आवर अर्थ, है ना. आपली जी पृथ्वी आहे त्याला प्रोटेक्ट करणं कोणाचं काम आहे, तर तुमचं आमचं काम आहे, है ना. तर या सर्व क्लायमेट चेंजेसला काही नॅचरल डिझास्टर्स आहेत, काही सर्टेन थिंग्स आहेत जे की आपल्याला इम्पॅक्ट करतात, आपल्या एन्व्हायरमेंटला इम्पॅक्ट करतात. त्याला कसं रिड्यूस करता येईल, त्याला कॉम्बॅट करण्यासाठी, त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी, त्याला प्रिझर्व करण्यासाठी काय काय मेजर्स घेतले जाऊ शकतात, राईट. तर या सर्व गोष्टी आपल्या 13 गोलमध्ये आहेत. त्यासोबतच आपले फूड अँड ह्युमन सिक्युरिटी, है ना. त्यानंतर वॉटर सिक्युरिटी, राईट. सिक्युरिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस, क्लायमेट चेंजेस, रिड्युसिंग क्लायमेट रिस्क, राईट. या सर्व टार्गेट्स आहे, किंवा हे सर्व टार्गेट्स आहेत आपल्या 13th गोलमध्ये. आलं लक्षात. त्यानंतर अनसर्टेन काही जंगलामध्ये आग लागणे, डेझर्टिफिकेशन होणे,
राईट. आणखीन काय असू शकतं, पूर, सुनामी येणं, अर्थक्वेक, राईट. त्यामुळे जो इम्पॅक्ट होतो किंवा त्याला इम्पॅक्ट करणारे किंवा त्याचे रिझन्स काय काय असू शकतात, त्याला जास्तीत जास्त प्रोटेक्ट करणं, म्हणजे कुठल्या कारणामुळे हे डिझास्टर्स येऊ शकतात, है ना, त्यासाठी काय काय मेजर घेतले जाऊ शकतात, हे आपल्या 13th गोलमध्ये आहे. दॅट वी नीड टू प्रिझर्व दॅट थिंग, है ना. आपल्याला जी इन्व्हायरमेंटल गोष्टी आहेत त्याला प्रिझर्व करणं हे एक आपला हेतू आहे, है ना. बरोबर. पुढे बघा, लाईफ बिलो वॉटर. आता हा जो एक हेतू आहे, हा जो एक गोल आहे, उद्दिष्ट आहे, हा खूप इंटरेस्टिंग आहे, खूप महत्त्वाचा आहे. जे बिलो वॉटर लाईफ आहे, है ना, बिलो वॉटर लिव्स जे आहेत, जीव जे आहेत, त्यांना प्रोटेक्ट करणं, त्याच्या खालील म्हणजे पाण्याखालील वनस्पती, है ना, पाण्याखालील जो एन्व्हायरमेंट आहे, फिश आहेत, बरोबर. त्यानंतर फूड सिक्युरिटी जी आहे त्यामध्ये सुद्धा, मरीन फूड जे असतं त्यामध्ये, है ना, ह्या सर्व गोष्टी आपल्याला 14th गोलमध्ये पाहायला मिळतात. ओके. तर यामध्ये जो मुख्य हेतू जो आहे, मुख्य जे उद्दिष्ट आहे, दॅट इज कन्झर्व अँड सस्टेनेबली यूज द ओशन्स, सीज अँड मरीन रिसोर्सेस फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ठीक आहे. तर जे कन्झर्व करायचं आहे आपल्याला काय, बिलो वॉटर थिंग्स. बिलो वॉटर थिंग्स म्हणजे काय, जे आपल्याला मरीन्स आहेत. मरीन म्हणजे मोठा भाग पाण्याचा, त्यामध्ये सी आहे, ओशन आहे, त्यामधील जे रिसोर्सेस आहेत त्याचा ॲडिक्वेट वापर करणं, त्याचा सस्टेनेबल वापर करणं, वेस्टेज कमी करणं, है ना. जे फिशिंग आहे त्याला एक वी कॅन से ओव्हर फिशिंग न करणं, है ना. कधी कधी ओव्हर फिशिंग होते, वेस्टेज होतो जास्ती, है ना. फूड सिक्युरिटी वाढवणं, है ना. त्यानंतर अशा रिलेटेड, म्हणजे पाण्याचे रिलेटेड, बिलो वॉटर रिलेटेड काही गोष्टी आहेत, त्या सर्वांना प्रिझर्व करणं, प्रोटेक्ट करणं, दॅट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी. क्लिअर. तर हा आहे आपला 14th गोल. आलं लक्षात? क्लिअर. गिव मी 1 मिनिट. ओके. सो एम आय ऑडिबल क्लिअरली? माझा आवाज येतोय आता सर्वांना? सो वेअर वी आर, 14th गोल, लाईफ बिलो वॉटर, है ना. सो बिलो वॉटर जे मरीन्स आहेत, सीज आहेत, ओशन्स आहेत, या 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 गोष्टीमध्ये जे काही जीव आहेत, है ना, काही वनस्पती आहेत, त्यांना प्रिझर्व करणं, इल्लीगल फिशिंग न करणं, ओव्हर फिशिंग न करणं, है ना. मरीन जे फूड आहे त्याची सिक्युरिटी, बरोबर. त्यामधील रिस्कला मेजर करणं, त्यामधील रिस्कला रिड्यूस करणं, है ना. या सर्व गोष्टी आहेत आपल्या 14th गोलमध्ये. पुढचा आहे आपला 15th गोल, दॅट इज लाईफ ऑन लँड, है ना. आपल्या लँडवरती जे काही गोष्टी आहेत, जसं आपण बिलो वॉटर पाहिलं, सेम त्याचप्रमाणे जे लँडवरती आहेत, वनस्पती, जीव, ॲनिमल्स, एन्व्हायरमेंट, है ना, या सर्वांना प्रोटेक्ट करणं, फॉरेस्टला प्रोटेक्ट करणं, आपल्या इकोसिस्टीमला, आपल्या बायोडायव्हर्सिटीला प्रिझर्व करणं, है ना. या सर्व गोष्टी आपल्या 15th गोलमध्ये आहेत. टोटल 17 ऑब्जेक्ट्समध्ये टोटल किती टार्गेट्स आहेत? आय एम नॉट शुअर अबाउट दी ऑल टार्गेट्स, बट it must be more than 150. Between 150 to 200 something goals are there. Okay.
If anyone knowing how many targets are there, please comment in the comment box. 15th गोल झाला. त्यानंतर आहे 16th गोल, दॅट इज पीस, जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन. हा जो गोल आहे हा खूप महत्त्वाचा आहे, कारण यामध्ये जे आपले राईट्स आहेत, आपले जे रूल्स आहेत, है ना, आपले जे वी कॅन से सेक्शन्स आहेत, है ना, ते आपल्याला जे की फॉलो करायचे, आपले कॉन्स्टिट्यूशन आहे, है ना, त्याला जास्तीत जास्त स्ट्रॉंग करणं आणि मॅक्झिमम पीस, है ना, प्रोव्हाइड करणं थ्रू आउट दी वर्ल्ड, थ्रू आउट दी सोसायटी. ठीक आहे. तर हा आपला 16th गोल आहे. जे आपले सेक्शन्स आहेत, जे आपले रूल्स आहेत, जे की आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये बनवलेले आहेत, त्या रूल्सला सिन्सिअरली, त्या रूलला स्ट्रिक्टली, स्ट्रॉंगली फॉलो करणं, दॅट इज अवर 16th गोल. ज्यामुळे की आपले जे क्राईम्स आहेत, आपले जे गुन्हे आहेत ते कमी होतील आणि मॅक्सिमम पीस जो आहे तो आपल्याला प्रोव्हाइड करते. ओके. 169. ओके, क्लिअर. थँक्यू. नेक्स्ट इज 17th गोल, दॅट इज पार्टनरशिप फॉर दी गोल्स. जसं की आपला MDG मध्ये गोल होता. इफ यू रिमेंबर, MDG मध्ये आपण गोल पाहिला होता. कुठला गोल पाहिला होता? तर ग्लोबल पार्टनरशिप, है ना. आपल्याला हे टार्गेट्स कसे अचीव करायचे? तर एकमेकाच्या साहाय्याने, एकमेकाच्या मदतीने, एकमेकाच्या मीन्स हे जे कंट्री आहेत, हे जे UN मेंबर्स आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल पूर्ण करण्यासाठी जे कंट्रीजने शपथ घेतलेली आहे, ओव्हरऑल कंट्रीजने, त्या सर्व कंट्रींना कसं काम करायचं आहे, कसं अचीव करायचं आहे, तर एकमेकाच्या सहाय्याने. ठीक आहे. सो ग्लोबल पार्टनरशिप शुड बी देअर, ग्लोबल बेनिफिट शुड बी देअर, है ना. सो इंटरनॅशनल रिलेशन मेंटेन करणं, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, है ना, टू कम्प्लीट दिस गोल्स. बरोबर. त्यामुळे काय होईल? रिलेशनशिप मेंटेन होईल. जे मेन कारण आहे किंवा कोल्ड वॉर, है ना, किंवा कुठल्याही प्रकारचं वॉर, वर्ल्ड वॉर वगैरे, ते होणं अशक्य आहे इफ यू मेंटेन अ प्रॉपर रिलेशनशिप, इंटरनॅशनल रिलेशनशिप. ठीक आहे. सो शेअरिंग टेक्नॉलॉजीज, स्ट्रेंथनिंग द पॉवर, है ना, स्ट्रेंथनिंग द इंटरेस्ट ऑफ इच कंट्री, है ना, इम्प्लिमेंटेशन ऑफ दिस टार्गेट्स. बरोबर. या सर्व गोष्टी आपल्या ग्लोबल पार्टनरशिपमधून काय करायच्या आहेत? डेव्हलप करायच्या आहेत, अचीव करायचे आहेत. ठीक आहे. आलं लक्षात? So these are the overall goals which are very important, which are we can say most important for your examination perspective. सर्वांना हे गोल्स माहिती पाहिजेत, है ना. हे गोल्स तुम्ही लक्षात ठेवा. यावरती क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द SDG, और वी कॅन से विच ऑफ द फॉलोइंग गोल इज फ्रॉम द SDG. मग त्यामध्ये MDG आणि SDGचा दोन्हीचा गोल दिलेला असेल, है ना. तर यू नीड टू रिमेंबर, है ना, यू नीड टू मग अप दीज थिंग्स फ्रॉम दी वॉट एव्हर वी आर लर्निंग हिअर, है ना. आपण जे काही शिकत आहोत ते सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. वाटलं तर तुम्ही तुमच्या सोबत ठेवा, स्क्रीनशॉट काढून घ्या,